ओम श्री महालक्ष्मी देवे नमः। लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मी आईचे व्रत करत असतो. तर हे व्रत का करावे? आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे, हा त्यामागील हेतू असतो. हे व्रत केल्याने उत्तम फळाचा लाभ होतो. तर यावर्षी 2024मध्ये 4 गुरुवार आले आहेत. पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर व शेवटचा गुरुवार 26 डिसेंबर रोजी आहे. पहिल्या गुरुवारपासून या व्रताची सुरुवात होते, तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करतात. तर या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी पूजा व आरती करून उपवास सोडायचा असतो. या दिवशी आपण प्रथम आपल्या घराचे मुख्य द्वार, जेथून लक्ष्मी आई आपल्या घरात प्रवेश करणार असते, ते दार स्वच्छ करायचे आहे. अंगण स्वच्छ करायचे आहे. घरातील उंबरठ्याला आपल्याला स्वच्छ करायचे आणि त्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. त्याला हळद कुंकू वाहून धूप दीप ओवाळून उंबरठा पूजन करायचे आहे. मुख्य द्वारावरती आपल्याला कुंकू आणि स्वास्तिक काढायचे आहे. त्यानंतर जेथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे. ज्या घरात स्वच्छता व प्रसन्नता असते तेथेच लक्ष्मी आई प्रवेश करते. त्यामुळे आपल्याला घर स्वच्छ करायचे आहे. पूजेसाठी पाटा किंवा चौरंग घ्यायचा आहे. जेथे पूजा मांडणी करायची आहे तेथे स्वस्तिक काढून त्यावरती पाटा किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यायचे आहे. कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आपल्याला दीप प्रज्वलित करून त्याचे पूजन करायचे असते. त्यानंतर आपल्याला पाटावरती गव्हाची किंवा तांदळाची रास टाकायची आहे. त्यावरती पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. त्या कलशावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे. कलशात आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, पैसा आणि सुपारी टाकायची आहे. त्या कलशावरती आपल्याला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवायची आहेत. त्यावर एक नारळ ठेवायचा. नारळाला देखील हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर जर तुम्ही पूजेमध्ये लक्ष्मी आईचा फोटो घेणार असाल तर फोटो स्वच्छ पुसून पूजेमध्ये मांडायचा. त्यावर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा व्हायची आणि त्यावर फुलं अर्पण करायची आहेत. जर तुम्ही मूर्ती घेत असाल तर मूर्तीला पंचामृताने जमेल तर पंचामृताने, नसेल तर पाण्याने अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक घालत असताना आपल्याला ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. पूजा किंवा सेवा करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मूर्तीवरती अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती अक्षदा ठेवून त्याला हळद कुंकू वाहून त्यावर मूर्ती स्थापित करायची आहे. मूर्तीला देखील हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत आणि फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर मूर्तीपुढे आपल्याला 2 विड्याची पाने ठेवून एकावरती आपल्याला गणपती स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे आणि दुसऱ्या पानावरती आपल्याला खोबर, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवायचा आहे. गणपतीला देखील पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून विड्याच्या पानावरती स्थापित करायची आहे. त्याला देखील हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. फुले अर्पण करायची आहेत. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. त्याला देखील पाण्याने अभिषेक घालायचा. ती स्वच्छ पुसून विड्याच्या पानावरती स्थापित करायची. त्याला देखील हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला 5 प्रकारची किंवा 5 फळे ठेवायची आहेत. लक्ष्मी आईला आपल्याला दूध साखरेचा किंवा ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मी महात्म्य या पुस्तकातील आपल्याला या व्रताची कहाणी वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. शेवटी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालये महं प्रसिद्ध 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 स्वाहा. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य आपल्याला पाण्याने भरीव चौकोन काढून
त्यावर ठेवायचा आहे व त्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचे आहे. जर खिरीचा नैवेद्य दाखवायला नाही जमले तर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. या दिवशी आपल्याला गाईला देखील नैवेद्य दाखवायचा आहे व त्यानंतर उपवास सोडायचा. ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी विसर्जित करायची असते. पूजा विसर्जित करण्याआधी पूजेला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या, धूपदीप ओवाळायचा, नमस्कार करून कलश हलवायचा व त्यानंतर सर्व पूजा उचलायची. पूजेत वापरलेली सुपारी, कलशातील पैसा, सुपारी, तांदूळ किंवा गहू, खारीक, खोबर हे सर्व साहित्य आपण 4ही गुरुवार वापरू शकतो. त्यामुळे ते तसेच व्यवस्थित ठेवायचे. कलशातील पाणी तुळशीला टाकायचे. पूजेमध्ये वापरलेली फुले, पाने निर्माल्यात टाकायची. अशी अगदी सोपी मांडणी या पूजेची आहे. 4ही गुरुवार अशा प्रकारे पूजा करायची व शेवटच्या गुरुवारी 2, 5, 7 जेवढे शक्य होतील तेवढ्या सवासिनी किंवा कुमारिकांना हळद कुंकूला बोलवायचे. त्यांना हळद, कुंकू, फळ आणि व्रताचे एक प्रत द्यायची. शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा, वस्त्र, दक्षिणा द्यायच्या आहेत. एखाद्या गुरुवारी जर आपल्याला अडचण आली तर आपण उपवास करायचा व घरातील एखाद्या व्यक्तीला ही पूजा करायला सांगायची. जर असं कोणी नसेल तर केवळ उपवास धरला तरी चालेल. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे व्रत जो नित्य नियमाने करील तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे. असे हे गुरुवारचे व्रत अत्यंत प्रभावी व फळ देणारे आहे. येथे गुरुवारच्या पूजेची संपूर्ण माहिती सांगितली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.